Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर मोठं आव्हान. अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची सुप्रीम कोर्टात धाव. काँग्रेसच्या आक्षेपानंतर विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद. हायकोर्टाकडूनही कोणताही दिलासा नाही. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मवियाचा उमेदवार कोण होणार याबाबत आज निर्णय. आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झाल्यानंतर आज उमेदवार ठरणार. पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंतराव देशमुखांचा अर्ज. बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी. मात्र गीतेबंधूंची भेट झालीच नाही. गीतेबंधू अर्ज मागे घेतील, मंत्री उदय सामंतांना विश्वास. महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश. महायुतीच्या नेत्यांचा एकत्रित निर्णय. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा. रवींद्र चव्हाणांच्या सूचना. सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त. शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं. संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीतून आज मुलाचा अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्र्यांकडून अंतर्गत वादावर मार्ग काढण्याचं आश्वासन. वर्षावरील भेटीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंची माघार. आज डमी अर्ज मागे घेणार. विक्रम काकडेंच्या भेटीनंतर नाराजी दूर. सुनेत्रा पवारांकडून भविष्यात संधी देण्याचं आश्वासन. टिंगरेंची माहिती. विधान परिषद निवडणुकीत 3 मतदारसंघात मवियाचा एकही उमेदवार नाही. नाशिक, अहिल्यानगर, यवतमाळमध्ये मवियाची जागा रिकामी. उमेदवारांनी अर्ज न भरल्याचा प्रकार. शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय जारी. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन. ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफी होणार. अंधेरी सभेसाठी 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव. 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा पालिकेचा विचार. मान्सून पूर्व पावसातच अंधेरी सभे पाण्याखाली. पुन्हा उपाययोजनांवर चर्चा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पुण्यासह राज्यभरात छापे. 14 ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त. राज्यातून 102 गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळखोरांना अटक, तर 86 दुकानांना ठोकलं टाळं. आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता. जून महिन्यात 6 वेळा मुंबईत समुद्राला भरती येणार. नागपूर बाजार समितीच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी. 4 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी. बिहारच्या मुझफ्फरमध्ये खासगी रुग्णालयात भीषण आग. 10 जणांचा होरपळून मृत्यू, तर 20हून अधिक रुग्ण जखमी. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. विमानतळावर फोटो, व्हिडिओ, रील्स काढल्यास मोबाईल जप्त होणार. संवेदनशील भागात फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई. डीजीसीएचे आदेश. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.